महायुतीच्या प्रचाराची बैठक होते, एकत्रित बैठक करताय काय? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं जोरदारपणे सुरू झालेला आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी यांच्या एकत्रित बैठका होऊन त्याचं नियोजन करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचा या ठिकाणी राहिलेला आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये अधिकचं मतदान सन्माननीय उमेदवार नारायणरावजी राणे यांच्या कमळ चिन्हावरती कसं पडेल यासाठी महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी कसोशीने प्रयत्न करेल। तसा महाराष्ट्र सैनिक हा चळवळीतला कार्यकर्ता राहिलेला आहे। अनेक निवडणुका त्यांनी संघर्ष करून जिंकलेल्या आहेत, त्यामुळे या निवडणुका देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्र सैनिक या कोकणामध्ये लढवेल किंवा तशाच पद्धतीने या निवडणुकीकडे आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक पाहत आहेत। आजच्या या समन्वयाच्या बैठकीला प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्माननीय अतुलजी काळसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामदासजी राणे आहेत। या ठिकाणी परिमलजी भोसले हे सगळे बीजेपीचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत। आज त्यांचं आणि आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची बैठक झाली। या ठिकाणी प्रचाराचे नियोजन कसं करायचं या संदर्भात चर्चा झाली आणि प्रचाराचा धडाका तुम्हाला उद्यापासून संयुक्तपणे या ठिकाणी पाहायला मिळेल। राज ठाकरे घेतलेल्या निर्णयाबद्दल भास्कर जाधव यांनी टीका केलेली आहे। बघा, भास्कर जाधव यांनी जी टीका केली होती त्यांना आमच्या अविनाश जाधव यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि माझा महाराष्ट्र सैनिक त्यांना उत्तर देण्यासाठी समर्थ आहे। आज आमच्या समोर सन्माननीय मोदी साहेब यांचा 400 पारचा जो नारा आहे, देशासाठी एक आश्वासक नेतृत्व, राष्ट्र उभारणीसाठी असलेलं नेतृत्व हे देशाला आवश्यक असल्या कारणाने आम्ही त्यांच्या विजयाकडे आम्ही जास्त चांगल्या किंवा व्यवस्थित नजरेने पाहत आहोत। त्यांच्या 400 पारचा आकडा आम्हाला या ठिकाणी पार करायचा आहे। त्यामुळे विरोधक काय बोलतात किंवा काय टीका करतात याच्याकडे आम्ही फारसं पाहत नाही। मला वाटतं यांच्या टीकेला इथली जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून या महायुतीकडे लोकांचा भर आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अधिकचं मतदान या ठिकाणी होईल। रामदास कदम सरळ बोलतायत की वैभव खेडेकर हे शिवसेनेचे भाजपचे होऊ शकत नाही, ते राष्ट्रवादीचे आहेत आणि आतून ते राष्ट्रवादीचाच प्रचार करतात। दुसरी गोष्ट असे ते मानले की भ्रष्ट नगरसेवक वैभव खेडेकर आहे, ते नेमके कुणाचे, उद्धव ठाकरेंचे नेमके कुणाचे? बघा, आता आमची महायुती झालेली आहे आणि आमच्या महायुतीचे रामदास भाई कदम हे नेते आहेत आणि महायुतीचं वातावरण खूप चांगलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये काही मिठाचा खडा मी होऊ इच्छित नाही। त्यामुळे त्यांनी काय बोललं असेल याची दखल सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेली आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे या संदर्भात आपल्याशी बोलतील। परंतु माझ्यासमोर ध्येय एकच आहे की या संदर्भात राजसाहेबांनी दिलेला जो आदेश आहे हा आम्हाला पाळायचा आहे आणि आमचं ध्येय एकच आहे, ह्या निवडणुकीमध्ये युतीच्या दोन्ही उमेदवारांना आदरणीय नारायण राणे असतील किंवा सुनीलजी तटकरे असतील या दोघांनाही या ठिकाणी विजयी करायचं आहे। ते असे म्हणाले की एकत्रित 5 ते 6 तक्रारी दाखल झाल्या होत्या, पण राजसाहेब ठाकरे सांगितले कुणी थांबलोय नाही, तर अजूनही त्यांच्यावर तक्रार दाखल तरी पण होऊ शकतात। बघा, आजपर्यंत महाराष्ट्र सैनिक कुठल्याही संघर्षाला घाबरलेला नाही आणि घाबरणार देखील नाही। मला वाटतं ही युतीची आणि आघाडीची आपली बैठक आहे, युतीने आघाडी झालेली आहे। काल मी पाहिलं, काल 2 कट्टर विरोधक असलेले सूर्यकांत दळवी आणि रामदास भाई कदम हे एकाच व्यासपीठावरती होते। आता युती असल्यामुळे कालांतराने या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे ते वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काय बोललं असेल तर त्याच्याकडे मी दुर्लक्ष या ठिकाणी करतो। शेवटचा प्रश्न, तुम्ही आता म्हणला की सूर्यकांत दळवी आणि ते एकत्र आले, तर तुम्ही सुद्धा माहितीचे मंचावरती एकत्र येणार? बघा, राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आहे आणि पक्षासाठी कोरड्या विहिरीमध्ये उडी मारायची माझी तयारी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल या इकडच्या कोकणाच्या कातळावरती मी केलेली आहे, त्यालाच फळं यायची वेळ झालेली आहे। त्यामुळे राजसाहेबांच्या आदेशावर मी चालणार आहे। या राजकारणामध्ये कोणी कोणाचा दोस्त नसतो आणि कोणी कोणाचा दुश्मन नसतो। त्यामुळे या सगळ्या गोष्टी भविष्यात जुळून येतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।